इगतपुरी तालुक्यातील सोनोशी गावचे सुप्रसिद्ध रील स्टार गणपत बाळू पेढेकर यांच्या मालकीचा आयफोन 17 प्रो मॅक्स 1,70,000 रुपये किमतीचा मोबाईल त्यांच्या राहत्या घरातून 2 मे रोजी रात्री 3 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान घरातून चोरी गेला होता। आपला फोन चोरी गेल्याबाबत रील स्टार गणपत पेढेकर यांनी स्थानिक घोटी पोलीस ठाण्यात 25 मे रोजी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली होती। या फिर्यादीवरून सदर गुन्ह्याचा पुढील तपास घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भाऊसाहेब राजाराम बेन्नर हे करीत होते। पोलीस तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी नामे गंगाराम गोविंद धाडवड वर्ष 25 राहणार माळवाडी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या सदर गुन्ह्याचा तपास कामी सोमवार दिनांक 14 जून रोजी दुपारी 1 वाजे दरम्यान अटक करून 16 जून पर्यंत प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी इगतपुरी न्यायालयात त्यांनी पोलीस कस्टडी रिमांड झाली होती। पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीस विश्वासात घेऊन पोलीस खाकी दाखवताच आरोपीने कबुली जबाब देत गुन्हा कबूल केला। या गुन्ह्यात चोरीस गेलेला माल 1,70,000 रुपये किमतीचा एक ॲपल कंपनीचा आयफोन 17 प्रो मॅक्स मोबाईल IMEI एक ID नंतर शेंद्री रंगाचा जुवा की अंमलदार आरोपीकडून हस्तगत करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भाऊसाहेब बिन्नर, पोलीस हवालदार संतोष नागरे, पोलीस हवालदार श्रीकांत खैरे, पोलीस शिपाई संदीप दुनबळे, पोलीस शिपाई योगेश यंदे, पोलीस शिपाई प्रभू ठोंबरे आदींनी या गुन्ह्याच्या शोधात उल्लेखनीय कामगिरी बजावली असून सततच्या गुन्ह्यातील तपासात अव्वल स्थानावर असलेल्या घोटी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। दरम्यान आदिवासी समाजातील सुप्रसिद्ध रील स्टार गणपत पेढेकर यांचा आयफोन सापडल्याने रील्स प्रेमीसाठी आनंदाचं वातावरण तयार झालं आहे। घोटी पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर माझा हरवलेला आयफोन मोबाईल आरोपीसह सापडला असून परंतु आरोपीने सर आयफोनची घोटी येथील मोबाईल दुकानात विक्री करून खोलखाल करून पूर्णतः वाट ठेवलेली आहे। सदर आयफोन हा कोणत्याच कामाचा राहिला नसल्याने सदर आरोपी विरोधात मी कोर्टात अपील करून नुकसान भरपाईसाठी दाद मागणार असे गणपत पेढेकर यांनी म्हटले आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही।